मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, अबीर खूप जास्त रडू लागलेला असतो आणि जगन्नाथकडे हट्ट करू लागलेला असतो. आजोबा काही करा, पण हे सील तोडवा किंवा मी म्हणतो तुम्ही हे बघा, आपल्याला गुरुकुल हवंय. तेव्हा जगन्नाथ अबीरला समजावत असतात आणि म्हणत असतात, तू काळजी करू नकोस अबीर, सगळं काही व्यवस्थित होईल आणि हे सील सुद्धा काही जरी झालं तरी सुद्धा आपल्या ह्या गुरुकुलाला जास्त वेळ राहणार नाही, असं सुद्धा आता इथे ते बोलू लागलेले असतात. आणि त्याच वेळेला अबीर म्हणत असतो, हो काही जरी झालं ना तरी सुद्धा हे सील तुटलंच पाहिजे, असं सुद्धा तो बोलत असतो. तेव्हा जगन्नाथ म्हणत असतात, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तिलोत्तमाने हा डाव केला आहे, तिलोत्तमाला हे सगळं खूप जास्त महागात पडणार आहे, असं जगन्नाथ बोलू लागलेले असतात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता इथे मोनिकाने राजकुमारला कॉल केलेला असतो. राजकुमार मात्र गाडी चालवत असतो आणि तो थोड्याशा कामासाठी बाहेर निघालेला असतो. तेव्हा इथे राजकुमार म्हणत असतो, थांब एक मिनिट मोनिका, मी ना हा तुझा फोन जो आहे ना तो स्पीकरवरती टाकतो आणि फोन स्पीकरवर टाकल्यानंतर तुला जे काही बोलायचं आहे ना ते तू माझ्याशी बोल, असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो. तेव्हाच मोनिका म्हणत असते, अरे डोक्यावर पडलायस का राजकुमार, तू कुठे निघालायस? अगं मी कुठे निघालोय म्हणजे आता मला ना इकडे त्या खंड्याला शोधण्यासाठी जायचं आहे. काही जरी झालं ना तरी तो खंड्या माझ्यासाठी सापडणं खूप जास्त गरजेचं आहे, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा मोनिका म्हणत असते, नाही नाही, ह्याला खंड्या सापडून चालणार नाहीये, आता ह्याला काही करून त्या गुरुकुलाकडे पाठवलं पाहिजे. तेव्हा मोनिका म्हणत असते, हे बघ राजकुमार, असं काही करू नकोस, ताबडतोब तू गुरुकुलाकडे जा आणि गुरुकुलाकडे जाऊनच तू एक काम कर, तिथे सारंग जाणार आहे आणि सारंग मात्र जाऊन तो सील तोडेल आणि त्यानंतर मग सगळं काही इथे तुझ्या हाताच्या बाहेर जाईल. हे बघ असं काही करू नकोस, मी काय म्हणते ते एकदा ऐकून घे, असं सुद्धा आता इकडे ती त्याला सांगत असते. आणि त्यानंतर राजकुमार म्हणत असतो, बरं बाई, जातो गुरुकुलाकडे. मग आता तो गुरुकुलाकडे निघालेला असतो. सारंग हा लगेचच आता गुरुकुलाच्या दिशेने सुसाट वेगाने निघालेला असतो. तेव्हा राजकुमार त्याला मात्र गाडी आडवी लावत असतो आणि खाली उतरून येतो आणि म्हणत असतो, सारंग तुझं हे सगळं काय चाललेलं आहे? त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, माझं काय चाललेलं आहे म्हणजे तुझं काय चाललेलं आहे, तुझी हिंमत कशी झाली गुरुकुलाला सील लावण्याची? आणि त्याचबरोबर इथे तो म्हणत असतो, मी सगळं काही जे केलं आहे ना ते कायद्याच्या चौकटीत राहून केलं आहे. हे बघ आता इकडे रूपम कॉस्मेटिक हे सगळं मी पाहतोय. तेव्हा सारंग म्हणत असतो, तू वेडा आहेस का? रूपम कॉस्मेटिकचे सगळे जास्तीत जास्त अधिकार माझ्याकडे आहेत. मग आता दोघांमध्ये थोडीशी वादावाद होत असते. राजकुमार म्हणत असतो, फक्त अधिकार तुझ्याकडे ठेवून काही चालत नाही, त्यासाठी तेवढी मेहनत आणि त्या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. मग आता सारंग म्हणत असतो, ते मी अजून सुद्धा घेतच आहे, तू त्याची काळजी करू नकोस. आणखी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, गपगुमानं ते जर केस मागे घेतलीस तर ठीक आहे, नाहीतर मी जाऊन ते सील तोडणार आहे. तेव्हा राजकुमार म्हणत असतो, हे बघ, इथे रूपम कॉस्मेटिकच्या भविष्यासाठी आणि बऱ्याच गोष्टीसाठी ती जागा आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. मग आता सारंग म्हणत असतो, हे सगळं तू मला सांगू नको, ताबडतोब गाडी मागे घेणार आहेस की नाही? जर तू गाडी मागे नाही घेतली तर मला चांगलंच माहिती काय करायचं तर. तेव्हा मात्र राजकुमार त्याला म्हणत असतो, गुपचूप गाडी तुझी मागे घेऊन जा आणि त्यानंतर आता घरी जा, असं बोलल्याबरोबर आता सारंग असं लगेचच गाडी जोरातच मागे घेत असतो आणि राजकुमारला असं वाटत असतं की आता मात्र सारंग जो आहे ना तो गाडी मागे घेऊन वळून ह्या गुरुकुलाचा विषय सोडून निघून गेला आहे, असं त्याला वाटत असतं. पण तसं मात्र अजिबात काहीही झालेलं नसतं. जेव्हा ज्या स्पीडने आता सारंग गाडी मागे घेतो त्याच्या दुप्पट स्पीडनेच गाडी मात्र तो आता सुसाट वेगाने पुन्हा पुढे आणत असतो. राजकुमारची तर चांगलीच फाटलेली असते. राजकुमार ताबडतोब स्वतःच्या गाडीत जाऊन बसतो आणि तेवढ्याच वेगाने तो सुद्धा त्याची गाडी पाठीमागे घेऊन सारंगला तिथून जाण्यासाठी रस्ता रिकामा करून देत असतो. आणि आता सारंग मात्र निघून गुरुकुलाकडे गेलेला असतो. जेव्हा तो गुरुकुलाकडे जातो त्यावेळेला मात्र इथे राजकुमार पोलिसांना फोन करत असतो आणि म्हणत असतो, ताबडतोब इथे सारंगला कशाही पद्धतीने काही जरी झालं ना तरी सुद्धा अटक करायची आहे, तुम्ही ताबडतोब सारंगला अटक करा. अहो पण कसं, ते तर इथे रूपम कॉस्मेटिकचे मालक आहेत, ओनर आहेत, मग कसं आम्ही त्यांना अटक करणार? पण मी तुम्हाला सांगतोय ना, तो गुरुकुलाकडे जाऊन सील तोडायला गेलाय, काहीही अनलिगल प्रोसेस केली आहे असं सांगा आणि ताबडतोब त्याला अटक करा.
दुसरीकडे आपण पाहतो तिलोत्तमा कंटिन्यूस इथे सारंगला कॉल करत असते आणि त्यानंतर सारंग मात्र इथे फोन कट करत असतो. तेव्हा तिलोत्तमाला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं की आता काय करायचं. हा तर फोन इथे उचलत नाही, मग ह्याच्यासोबत काय करायचं, कशी डील करायची ते मात्र मला समजत नाही, असं सुद्धा तिलोत्तमा आता इकडे बोलू लागलेली असते. दुसरीकडे आपण पाहतो हे सगळं आनंद ह्या सावलीमुळे झालं आहे. ही सावलीची काळी छाया पुन्हा एकदा माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये गिरट्या घालत आहे आणि म्हणून हे सगळं झालंय, असं सुद्धा ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो आता इथे सारंग हा गुरुकुलामध्ये जाऊन पोहोचतो आणि जेव्हा सारंग गुरुकुलामध्ये जाऊन पोहोचतो सगळ्यांच्या नजरा सारंगवर खिळलेल्या असतात. इथे मात्र तिलोत्तमा म्हणत असते काही जरी झालं तरी सुद्धा त्या सावलीला मात्र मी माझ्या सारंगच्या आयुष्यात अजिबात येऊ देणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा मी तिला ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर करणारच आहे, असं इकडे ती बोलू लागते. सारंग हा आता गाडीतून खाली उतरतो तेव्हा सावली धावतच सारंगकडे जाते आणि त्याला म्हणत असते हे बघा सारंग सर, तुम्ही अजिबात कायदा वगैरे काही हातात घेणार नाही आहात. काही जरी झालं तरी तुम्ही असलं काही करणार नाही आहात. छोटासा अबीर मात्र हे सगळं काही पाहत असतो. सारंग आणि सावलीमध्ये असलेला बॉन्ड तो पाहतो. सावलीने सारंगच्या हाताला घट्ट पकडलेलं असतं आणि जेव्हा सावलीने सारंगच्या हाताला घट्ट पकडलेलं असतं तेव्हा मात्र ते सुद्धा इथे आता ह्या छोट्या अबीरने पाहिलेलं असतं. आणि जेव्हा छोट्या अबीरने हे सगळं काही पाहिलेलं असतं तेव्हा जगन्नाथ इथे सारंगला म्हणत असतात हे बघ सारंग बाळा, असं करू नकोस, मी काय सांगतो ते तू नीट ऐक. हे बघ कायदा हातात घेऊ नकोस. काही जरी झालं ना तरी सुद्धा आपण गुरुकुलाचं सील लवकरात लवकर तोडू, पण आत्ता मात्र तू कायदा हातामध्ये अजिबातच घेऊ नको, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. पण सारंग मात्र अजिबात ऐकत नसतो. तो म्हणत असतो ह्याचे परिणाम जे काही होणार आहे ते माझे मी बघून घेईन, पण आता मात्र मला इथे काही जरी झालं ना तरी हे सील तोडायचंच आहे. म्हणून सारंग मात्र इथे खूप मोठा दगड हातामध्ये घेतो. तेव्हा इथे पोलीस आता त्याला अडवण्याचं काम करत असतात. तेव्हा सारंग मात्र त्यांच्याकडे रागानेच पाहत असतो आणि रागानेच पाहिल्यानंतर इथे ते पोलीस त्याचा धरलेला हात सोडून देतात. तेव्हा सारंग मात्र इथे आता एका झटक्यातच त्या गुरुकुलाला लागलेलं कुलूप सील हे तोडून टाकत असतो आणि ते तोडून टाकल्यानंतर आता पाठीमागून पोलीस आलेले असतात जे की राजकुमाराने पाठवलेले असतात. जेव्हा ते पोलीस राजकुमाराने पाठवलेले असतात तेव्हा मात्र ते आल्याबरोबर सारंगवर आरोप करत असतात आणि तुम्ही कायदा हातात घेतलेला आहे, कायद्याच्या विरोधात जाऊनच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, त्यामुळे आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहोत, असं सुद्धा इकडे आता पोलीस बोलत असतात. तेव्हा सारंग म्हणत असतो हे तुम्हाला कळत नाही का, इथे मेहेंदळे कुटुंबाचा आणि त्याचबरोबर इथे मी रूपम कॉस्मेटिकचा मालक आहे आणि तुम्ही हो, पण त्यांनी राजकुमार आणि त्याचबरोबर तिलोत्तमाजींनी जे काही केलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत राहून केलं आहे, पण तुम्ही मात्र इथे कायदा हाती घेतलेला आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे तशा होणार नाही, त्यामुळे तुम्हाला अटक करण्यात येते. सारंग मात्र स्वतःहूनच आता इकडे पोलिसांसोबत निघून जातो. तेव्हा सावली मात्र रडायला लागलेली असते. दुसरीकडे आपण पाहतो अमृता ओवीकडे आलेली असते जो की अबीरचा फोन घेऊन. ती म्हणत असते तुझ्या मित्राचा फोन आला आहे. मग आता ओवी लगेचच फोनवर बोलायला सुरुवात करत असते आणि तेव्हा अबीर म्हणत असतो ओवी, तेव्हा ओवी म्हणत असते काय झालं अबीर, तू रडतोयस का? तेव्हा अबीर म्हणत असतो अगं ओवी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, अगं काय झालंय ते तरी सांग. मग आता इथे ओवी म्हणत असते अरे अबीर म्हणत असतो सुपर हिरोला इथे पोलीस घेऊन गेले आहेत. काय, माझ्या सुपर हिरोला पोलीस कसे काय घेऊन गेले असा प्रश्न तो विचारत असतो आणि तेव्हा ती म्हणत असते अरे तो म्हणत असतो की सुपर हिरोने इथे ना कायदा हातात घेतला आणि गुरुकुलाचं जे सील आहे ते तोडलं. आता लगेचच तिच्या हातातला फोन खाली पडतो आणि ती धावतच तिलोत्तमाकडे जाते. जेव्हा धावतच तिलोत्तमाकडे जाते तेव्हा रडायला लागलेली असते. तिलोत्तमाला घट्ट मिठी मारत असते आणि तिलोत्तमाला घट्ट मिठी मारल्यानंतर म्हणत असते आजी आजी. तेव्हा तिलोत्तमा म्हणते काय झाले बाबा, तुला ओरडलं का, कोणी तुला ओरडलं का, सांग मला. अमृताला सुद्धा आवाज देत असते पण आता इथे कोणीही काही केलेलं नसतं आणि तेवढ्यात अमृता येते. अमृता म्हणत असते काय झालं आई, अगं ही अशी का रडते, काय झालेलं आहे, हे सगळं काही ठीक आहे ना? मग आता ती म्हणत असते तिच्या मित्राचा म्हणजेच अबीरचा फोन आला होता आणि तेव्हापासूनच ती रडायला लागली. काय झालंय काय नाही काहीच सांगायला तयार नाहीये. मग आता इथे ती म्हणत असते आजी आजी
आजी इथे ना बाबाला ना पोलीस घेऊन गेले आहेत असं ती सांगू लागते आणि रडू लागलेली असते. तेव्हा ती म्हणत असते, काय काय म्हणतेस तू? अमृता, तू हिला घेऊन जा, मी बघते बाळा, तू काळजी करू नकोस. आज्जू आहे ना, आज्जू नक्कीच इकडे तुझ्या बाबांना लवकरात लवकर सोडविल असं सुद्धा ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो तिलोत्तमाला आता राग येतो. तिलोत्तमा म्हणत असते, हे सगळं फक्त जगन्नाथमुळे झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त इथे जगन्नाथनीच केलेल्या आहेत असा सरळ सरळ आरोप ती जगन्नाथवर टाकत असते आणि लागलीच त्याला कॉल करते आणि झापायला सुरुवात करत असते. जगन्नाथ मात्र पहिल्या फोनमध्येच म्हणत असतात, तिलोत्तमा, मला माहिती होतं तुझा फोन येणार म्हणून. तिलोत्तमा म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या पोराला जेलमध्ये टाकण्याची? तेव्हा जगन्नाथ म्हणत असतात, हे बघ तिलोत्तमा, मी असलं काही केलेलं नाहीये. तुला माहिती ना, मी सगळं काही जे करतो ते कायद्याच्या चौकटीतच राहून करतो. तुझ्या पोराला जेलमध्ये वगैरे मी अजिबात टाकलेलं नाही. त्यामुळे माझ्यावर असले आरोप केलेले मी अजिबात ऐकून घेणार नाही. येते का तुझ्या ध्यानामध्ये? मग आता तिलोत्तमा म्हणत असते, हे सगळं कुणी केलंय? मग आता जगन्नाथ म्हणत असतात, तेच तर मी सांगतोय, मी हे काही केलेलं नाहीये. मला मान्य आहे, सारंग इथे येऊन त्याने सील तोडलं, कायदा हातात घेतला, पण त्याला मी पोलीस कंप्लेंट केली नाही. हे तर तुमच्यासारखे फडतूस आणि त्याचबरोबर बंडखोर आणि त्याचबरोबर इथे हापापलेली लोकच अशी करू शकतात असं सरळ सरळ जगन्नाथ तिलोत्तमाला म्हणत असतो. तेव्हा मात्र तिलोत्तमा आता रागात जाते आणि तिलोत्तमा म्हणत असते, म्हणजे हे सगळं काही राजकुमाराने केलं असेल का, असा आता इकडे तिच्या मनामध्ये संशय आलेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो आता ओवी रडून रडून घर डोक्यावर घेतलेलं असतं. अमृता मात्र तिला खूप समजावत असते, पण ती फक्त आणि फक्त मला माझा बाबा हवाय असं म्हणत असते. तेव्हा अमृता तिला म्हणत असते, ओवी बाळा, काळजी करू नकोस, आपण हे सगळं आजीला सांगितलंय ना, आजीच्या खूप ओळखी आहेत, आजी तुझ्या बाबाला नक्की लवकरात लवकर सोडवेल, तुला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही असं इकडे ती तिला समजावत असते. ओवीच्या रडण्याच्या आवाजामुळे मोनिका धावतच तिथे येते आणि म्हणत असते, ए पोरी, काय झाले, डोक्यावर पडलीस का? एवढं घर डोक्यावर घेतीस, किती रडते? एक अमृता, तिला ताबडतोब रडणं बंद कर. आणि काय झाले? तेव्हा अमृता म्हणत असते, अगं सारंगला ना इथे पोलिसांनी अटक केले. कोणी सांगितलं तुला हे? अगं ओवीच्या मित्राचा फोन आला होता आणि त्यानेच फोनवरती हे सगळं काही सांगितलंय आणि इथे सारंगला अटक झाली आहे. आता मात्र मोनिका विचार करू लागलेली असते, हे सगळं फक्त आणि फक्त इथे राजकुमारनेच केलेलं असेल. हा राजकुमार स्वतः सुद्धा एकदा लटकेल आणि त्याच्यासोबत मला सुद्धा इथे लटकवल्याशिवाय राहणार नाही. काही करून ह्या सारंगला सोडलं पाहिजे. आणि त्यानंतर मोनिका म्हणत असते, तू काळजी करू नकोस, मी माझ्या वकिलांना फोन करते आणि माझ्या वकिलांना फोन करून काही होतंय का नाही ते सुद्धा पाहते असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. त्याचबरोबर ओवी मात्र खूप रडत असते आणि ओवी रडत असताना आता इकडे ती स्पष्टपणे सांगत असते, हिचं थोबाड बंद कर. दुसरीकडे आता जगन्नाथांनी त्यांच्या वकिलांना फोन केलेला असतो आणि मी ताबडतोब पोलिसामध्ये इथे पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि त्याचबरोबर सारंगला लवकरात लवकर सोडवलं पाहिजे असं सुद्धा ते बोलत असतात. आणि त्यानंतर मात्र अबीर छोटासा हट्ट करू लागतो. जेव्हा ते सावलीला सांगत असतात, सावली काळजी करू नकोस, मी पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि त्याचबरोबर इथे सारंगच्या बेलचं काही होतंय का ते पाहतो. तेव्हा अबीर म्हणत असतो, आजोबा मला सुद्धा यायचंय, मला सुपर हिरोला भेटायचंय, त्यांच्याशिवाय छोटूशी ओवी राहणार नाहीये, मला माहिती ना, मला भेटायचंय. जगन्नाथ म्हणत असतात, हे बघ बाळा, छोट्या मुलांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात नाहीत, तू काळजी करू नकोस, तुझ्या सुपर हिरोला मी लवकरात लवकर सोडवेल असं इकडे जगन्नाथ बोलत असतात. आणि त्यानंतर व्यंकटेश आणि सावली त्याचबरोबर अबीरला आता घरी जायला सांगत असतात आणि त्यानंतर ते मात्र पोलीस स्टेशनमध्ये निघून जातात. तर आता प्रेक्षकांनो, व्यंकटेश इथे सावलीला समजावतात, पण सावलीला मात्र टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काही तिच्यामुळे झालेलं आहे. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा सावळ्याची जणू मी सावली. भेटूयात उद्याच्या भागात.